आज आपली प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामिती अमरावती या ठिकाणी जे प्रशिक्षण चालू आहे त्यामध्ये जो पीक कापणी हा महत्त्वाचा विषय आहे त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या ठिकाणी इथे आलेले आहेत चौकडे साहेब. तर हा व्हिडिओ बनवत असताना आपल्याला जे काही मार्गदर्शन करतील त्याचा उपयोग असा होणार आहे की आपल्याला डिव्हिजनसाठी पण फायदा होणार आणि त्याचबरोबर जेवढे आपले महाराष्ट्रातले जे काही आपल्या रामितीतील प्रशिक्षण घेणारे किंवा सर्व कृषी अधिकारी फील्डला असणारे किंवा फील्डवर नसले तरी सुद्धा त्यांना सर्वांना याचा उपयोग होणार आहे. तर या दृष्टीने मी आता चौकडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पीक कापणी या विषयावरती मार्गदर्शन करावे. पीक कापणी प्रयोग हे तीनही डिपार्टमेंटला करायचे असतात. महसूल विभाग, कृषी विभाग आणि जिल्हा परिषद, बरोबर आहे. आणि ते पीक कापणी प्रयोग आल्यानंतर मग आपल्याला ते पीक कापणी प्रयोग टाकावे लागतात, बरोबर आहे. आता आपल्या डिपार्टमेंटमध्ये कोण टाकते पीक कापणी प्रयोग? कृषी साहेब. महसूल विभागात तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक, तर अशी विभागणी होती. आता मला सांगा पीक कापणी प्रयोगाची आवश्यकता काय? आणेवारी काढणे, अजून उत्पादकता समजण्यासाठी, पिकाचं उत्पन्न कसं राहील याचा अंदाज घेण्यासाठी पीक कापणी प्रयोग आपण टाकत असतो. तर पिकाची पैशावर निश्चित करण्यासाठी आणि तसंच पीक निघताना त्याच्यासाठी येणारा खर्च, मशागती खर्च, त्याचा आधार घेतला जातो त्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर. आणि तसंच पीक विमा मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग हे महत्त्वाचे असतो. आता मला सांगा एका आराया मंडळमध्ये किती पीक कापणी प्रयोग असतात एका पिकाचे? 12, बरोबर आहे. आता समजा तुमच्याकडे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग आला, काय कराल तुम्ही? सुरुवातीला काय कराल? बघा, पीक कापणी प्रयोग टाकत असताना पहिले तर काय होते, समजा सोयाबीनचा तक्ता आला किंवा कपाशीचा पीक कापणी प्रयोग आला, पहिले तर नाकच मुरडल्या जातं. मीच भेटलो होतो, येईल माझ्यात गाव भेटले होते. हे तर मुद्दाम आहे, या अधिकाऱ्याचं षडयंत्र आहे. 4-4 तक्ते दिले, बरोबर आहे. आम्ही जेव्हा तालुक्याची सभा घेतो की नाही तेव्हा ते ग्रामसेवकाला हेच म्हणतो, तुम्ही तर बिलकुल नाकच मोडत असाल, हे कृषी विभागाचं काम आहे, यांनीच करायला पाहिजे. फालतू आमच्याकडे ते पीक कापणी प्रयोग देते, बरोबर आहे. असंच होते, पीक कापणी प्रयोग आपल्याकडे जास्त आले की आपली चिडचिड होते. पण पीक कापणी प्रयोग हे एवढे महत्त्वाचे आहे की त्याचं महत्त्व हे आपल्याला समजलं पाहिजे. आता समजा उदाहरण घेऊ आपण. समजा सोयाबीनचा पीक कापणी प्रयोग आला. आता या साहेबांकडे सोयाबीनचा पीक कापणी प्रयोग आला आणि त्या गावात 250 गट नंबर आहे आणि त्यांच्या गावात 250 गट नंबर असून 225 गट नंबरमध्ये सोयाबीन आहे, बरोबर आहे. सरासरी 80-90% गटामध्ये सोयाबीन असते. मग यांनी कशी पद्धत हे करता येईल? ब पद्धत. मग त्याच्यासाठी काय कराल? तुमच्या गावामध्ये त्यांच्या 250 गट नंबर सांगितले, मग ते काय करतील? 250ही गट नंबर आहे, ठीक आहे. मग ते गट नंबर निवडासाठी 2 गट नंबर निवडायचे आहे कापणी प्रयोग करायसाठी. मग ते निवडतील कशी? ब पद्धत तर राबवणार, मग ते निवडणार कशी? शेवटपर्यंत लक्षात आलं? 250 गट. आता हा
सर्वे नंबर निवडण्यासाठी रॅन्डम नंबर आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला कोणत्या लाईनवरून, समजा चौथी पाचवी कोणत्या लाईनवरून तुम्हाला निवडायचं आहे तिथं बाण करावा लागेल. पहिले जर आधी निवडले असतील म्हणजे त्या रॅन्डम नंबरवरून ते रॅन्डम सोडून आता आपण उदाहरणार्थ काय करू, चौथ्या नंबरवर बाण करू. सर्वे नंबर गट नंबर निवडण्याचं पेज काढलं पाहिजे. आता आपण चौथ्या नंबरवर हे केलं. आता 250 ही 3 अंकी संख्या आहे, तो 250च्या आतली संख्या निवडा. 3 अंकी पहिला 250 आहे. पण हे बा एक लक्षात ठेवा, जी 4 अंकी संख्या आहे त्याच्यापैकी समोरची 3 अंकी निवडायची आहे. मागच्याचा विचार करायचा नाही, समोरची 3 अंकी किंवा समोरची 2 अंकी किंवा समोरची 1 अंकी. आता याच्यात पहिला कोणता आहे, 250 स्तंभ नंबर 4 रांग नंबर 1 रांग नंबर 1 आणि रॅन्डम नंबर 250. आता यांच्या गावात त्या 250 गट नंबरमध्ये जर सोयाबीन असेल तर तो प्लॉट एक सिलेक्ट झाला, समजलं. पण 250 मध्ये जर सोयाबीन नसेल तर समोरचा 250 पेक्षा कमी आकडा घ्यावा लागेल, बरोबर आहे. समजा आपण 250 मध्ये आहे, एक प्लॉट झाला. दुसरा मग 250च्या आतला कोणता आहे, 113. स्तंभ नंबर 4 रांग नंबर 8 रॅन्डम नंबर 113. आता या 113 मध्ये जर सोयाबीन नसल असलं तर दुसऱ्या नंबरचा प्लॉट सिलेक्ट झाला, पण नसलं तर खाली जाऊन 250 पेक्षा कमीवाला निवडायचं. झाले 2 प्लॉट सिलेक्ट. कोई ऑब्जेक्शन ब पद्धत मध्ये. पण आता समजा यांच्या गावात 210 गट नंबर आहे, 210 एकूण, आणि 190 195 गटामध्ये सोयाबीन आहे. मग तुम्हाला अपद्धत वापरा लागल. म्हणजे 200 गट नंबर पेक्षा जर जास्त गट नंबरवर ते प्रायोगिक पीक असेल तर ब पद्धत. पण 200 गट नंबर पेक्षा कमी जर गटामध्ये प्रायोगिक पीक असेल तर अ पद्धत, बरोबर आहे. आता समजा 210 गट नंबर आहे. आता मग कोण, मग तुम्हाला सिक्वेन्स नुसार ज्या ज्या गटामध्ये सोयाबीन आहे ते गट नंबर सिक्वेन्स नुसार लिहायला लागेल. 3 5 6 9 10 15 16 17 19 21 23 24 26 असे हे काढून तर जवळपास शेवटचा 210 झालं. इथं 1 नंबर, मग त्याच्यासमोर चढत्या क्रमानं गट नंबर लिहायचे. 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर. हा येईल 190 100 किंवा 75 175 शेवटचा. एवढं समजलं. 175 गट नंबर मध्ये सोयाबीन आहे. आपण 175 1 2 3 नुसार 175 लिहिले. त्याच्यासमोर चढत्या क्रमानं गट नंबर लिहिले ज्या ज्या गटामध्ये सोयाबीन आहे. समजलं. आता तुम्ही 4 नंबरच्या प्लॉटवर खून केली आहे, ब पद्धत तर वापरायची नाही आहे. आता टोटल गट नंबर किती गट नंबर मध्ये सोयाबीन आहे, 175. म्हणजे आता रॅन्डम नंबर काढासाठी किती संख्येच्या कमी संख्या निवडावी लागेल, 175च्या. आता चौथ्या नंबरवर जा. 175च्या 3 अंकी संख्या कोणती आहे पहा. 113 नाही ती ब पद्धतसाठी. आता ती समजा ब पद्धतसाठी म्हणजे आपण वापरलीच नाही ना, ते फक्त उदाहरण घेतलं आपण, बरोबर आहे. पण जर ब पद्धतसाठी वापरली असेल तर मग समोर जावं लागेल, बरोबर आहे. नाही लक्षात आलं काय, म्हणजे हे उदाहरण घेतलं म्हणून.
पण जर ब पद्धतीसाठी ते ते 3 अंकी संख्या वापरली असेल तर तुम्हाला पुढं घ्यावं लागेल. पण जर गट नंबर 2 अंकी संख्या आहे, तुम्ही 113 3 अंकी वापरली ब पद्धतीसाठी, पण पुढच्या गावाचे जे तक्ता टाकायचा आहे ते गट नंबर 2 अंकीचा आहे, 90 गट नंबरमध्येच पीक आहे ते, तर 2 अंकीसाठी पुन्हा 4 पासून तुम्हाला सुरुवात करता येते. समजलं? समजलं काय? 90 म्हणजे हे बघा, तुम्ही ब पद्धतमध्ये 3 अंकी संख्या होती, हो. बरोबर आहे. तुम्ही 3 अंकी पहिला रांग नंबर पहिला 250 गट नंबर निवडला, दुसरा स्तंभ नंबर 4 आणि रांग नंबर 8 आणि रँडम नंबर 113 निवडला. आता समजा दुसऱ्या गावात सोयाबीनचा तक्ता आहे असं समजू आपण. हे झाली ब पद्धत, दोनही निवडले आहे. आता दुसऱ्या गावात 175 गट नंबरमध्ये एकूण गट नंबरमध्ये सोयाबीन आहे, पद्धत वापरायची आहे. आता करायची, आता 113च्या पुढं जा लागेल. समजलं? 3 अंकी असल्यामुळं हा पा 113च्या पुढं 110 आहे सर. कोणत्या नंबरवर आहे? स्तंभ नंबर 4 11. नंबर 11 स्तंभ नंबर 4 रांग नंबर 11 आणि रँडम नंबर 110. 110 जो आहे हा समजा 110 हा आहे 77. 110चा गट नंबर येते 132. यानुसार जास्त येईल ना, बरोबर आहे ना. 110चा 132 म्हणजे हा गट नंबर झालाय 1 नंबरचा पीक कापणी प्रयोग, 1 नंबरचा. हा आता दुसरा पा 3 अंकी 22 नंबरचा येते का 051? हो सर, बरोबर आहे. 51. स्तंभ नंबर 4 22 051 51 नंबरवर राहील 83 पर्यंत किंवा 68 पर्यंत. हे आपण लिहिले गेलं नाही पूर्ण म्हणून ते एवढे गट नंबर घेतले म्हणून, नाही तर कपाशीचे असते तर 20-22 गट नंबर असते ते पटकन, कारण लिहायला तेवढं बोर्डवर कठीण जातं. हे लक्षात आलं? लक्षात येणं महत्त्वाचं आहे. आता हा 51 जो आहे 051 हा झाला तुमचा 51 नंबरवर आहे 68 गट नंबर त्याच्या समोर, तर हा झाला दुसरा प्लॉट. समजलं? म्हणजे असं नाही 132 गट नंबर आहे म्हणून तो दुसरा प्लॉट यायला पाहिजे होता. रँडम नंबरमध्ये कोणताही प्लॉट पहिला आणि दुसरा येऊ शकतो. लक्षात आलं? लक्षात आलं ना? मला कन्फ्यूज चेहरे वाटू राहिले ते, असे कन्फ्यूज झालं का मग मला असं समजलं नाही सारखं वाटतं. बरोबर आहे. आता तुमचं काम काय आहे? 2 प्लॉट सिलेक्ट झाले. आता तुमचं काम आहे काय करू बाई, कसं करू बाई, हे काम बिंदास. सोयाबीनचा प्लॉट आपण किती बाय किती टाकतो? शाबाश. मूग उडदाचा बहुत बढिया. हरभरा, गहू, सूर्यफूल, भुईमूग, तीळ हा किती बाय कितीचा असतो? 10 बाय. बहुत बढिया. कपाशी, तूर शाबाश, परफेक्ट आहे झाले. म्हणजे आता तुम्हाला सोयाबीनचा प्लॉट 10 बाय 5चा टाकायचा. आता तुम्ही काहीच नाही करायचं. पहिला 132 गट नंबर आहे ना, त्या 132 गट नंबर मध्ये जायचं. पहिला जो प्लॉट 132 गट नंबर मध्ये गेले, हा 132 असा आहे. उत्तर वर, दक्षिण खाली, पूर्व पश्चिम. ओके, 4 दिशा ठरल्या. आता 132 गट नंबर मध्ये गेल्यावर काय करा?
त्या शेताची लांबी लांबी रुंदी मोजा. आता समजा हा प्लॉट असा आहे, तुम्ही म्हणाल त्या चौकड्यानं मार भकललं, आता येणार आहे, आता तर हा काटकोन चौकोन आहे, असा आहे तिरपा, आता कसं करू? ते तर चौकोनच बने, तिथं शिकवायला तर बरं सोपं जाते, ते 2-4 शिव्या हाणूनच देते. मग तेव्हा प्रश्न येते, तर मग इथं काय करा? चौकोनाचा हा 2 डिवाइड चौकोन तयार करायचा. हा जो प्लॉट आहे की नाही, हा काटकोन चौकोनात करून घ्या. हा तुम्ही भाग सोडलाही काही फरक पडत नाही, कारण आपला तक्ता बरोबर पडला पाहिजे. बरोबर. आता याची सर्वात पहिले नैऋत्य दिशा ओळखायची. आता या प्लॉटची नैऋत्य दिशा कोणती आहे? पश्चिम आणि दक्षिणच्या मधात, म्हणजे ही दिशा. आता याची लांबी रुंदी मोजू. बरोबर आहे. या प्लॉटची याचं क्षेत्र आहे 1.20 हेक्टर. समजा एक आहे रामदास शिडा, गट नंबर 132, क्षेत्र आहे 1.21. आता याची लांबी समजा किती सांगा. समजा चौरस जर असेल तर कशी, हा प्लॉट सोडला, समजा आपण 0.30चा प्लॉट सोडला, 0.30चा भाग हा आहे 0.90, 0.90, आणि चौरस मध्ये आहे जवळपास 2-4 मीटर, 10 मीटर इकडे तिकडे. सांगा 100/90. ठीक आहे. शंभर 90. तुम्ही काय केलं? 100/90 म्हणजे 9,000 स्क्वेअर मीटर. 90,000. बाकीचा जो कॉर्नर आहे 30चा तो सुटला आहे. 21 पेरणी क्षेत्र आहे. समजलं? तुम्ही सुरुवातीला काय केलं? 132 नंबर गट नंबरमध्ये गेले, चौकोन नव्हता, चौकोन तो बरोबर करून घेतला प्लॉट, लांबी रुंदी मोजली, 90,000 आली. आता त्याच्या पुढे काय करा? आता लांबी आली 100 मीटर. हे बा, ते पेरणीची दिशा कोणतीही असो, त्या प्लॉटची लांबी जी आहे लांबी राहील, रुंदी जी आहे रुंदी राहील. नाही तर पेरणी अशी आहे, काही जण कन्फ्यूज होते, पेरणी अशी आहे तर लांबी हे धराची, मुळीच नाही. जी लांबी आहे ती लांबी पकडली. अजून सांगतो येतो मी त्या मुद्द्यावर. आता काय करा? 10/5चा प्लॉट टाकायचा आहे, तर लांबीतून 10 मायनस करायचं, रुंदीतून 5 मायनस करायचं. राहिले किती? लांबी 90 आणि ही रुंदी 85. ओके. आता हा 90चा रँडम काढायचा आणि 85चा रँडम काढायचा. त्याच्यासाठी सर्वे नंबरचा नाही, आता प्लॉट पाडण्यासाठी किती नंबरवर खून करता सांगा. डायरेक्ट 1 नंबर सांगा, तुम्हीच सांगा. 5. पाचवर खून केली. आता 90 हा 2 अंकी संख्या आहे. 90च्या आतमध्ये 2 अंकी संख्या किती आहे? पहिली 40. स्तंभ नंबर 5, रांग नंबर 1, रँडम नंबर 40. आता रुंदीचा काळा 85च्या कमी 81. आता मला सांगा, आपण लांबीतून 10 मायनस का केली आणि रुंदीतून 5 मायनस का केली?
समजा हा जो आहे 100 मीटरचा, समजा या 3 अंकी संख्येत 100च रॅन्डम नंबर आला असता किंवा 99 आला असता, तर काय झालं असतं, हा प्लॉटचा कॉर्नर इथं आला असता आणि इथून बाहेर टाका लागला असता प्लॉट. म्हणून 30 त्या क्षेत्रात बसावं म्हणून तो 10 आणि 5 मायनस करतो. आता आपण या नैऋत्य कोपऱ्यावरून 40 मीटर लांबीकडे जायचं आहे. बा 40 लहान संख्या आहे म्हणून नाही, तो लांबीचा रॅन्डम आलाय. तर 40 मीटर लांब जाणार, इथं येईल 40 मीटर, बरोबर आहे. आणि रुंदीकडेच्या दिशेनं किती मीटर जाणार? 81. आता मला सांगा, हा प्लॉट असा टाकायचा 10/5 की असा टाकायचा 10/5? लांबीच्या दिशेने लांबी, रुंदीच्या दिशेने रुंदी. हा प्लॉट इथून या बिंदूपासून 5 मीटर इकडे, 10 मीटर इकडे पडला तुमचा प्लॉट. ओके. आणि तुमचा जो एक लक्षात ठेवा, पीक कापणी प्रयोगामध्ये जर तुमचा पहिला प्लॉट सिलेक्ट झाला असेल तर तुम्हाला सर्वात पहिले पहिल्याच प्लॉटमध्ये जावं लागेल आणि त्याचेच रॅन्डम काढावं लागेल पहिले. क्लिअर? आणि त्याचे रॅन्डम नंबर संपल्यानंतरच तुम्हाला दुसऱ्या प्लॉटमध्ये जावं लागेल, बरोबर? म्हणजे त्याची प्रोसेस पूर्ण होते आणि नंतर दुसऱ्याची प्रोसेस. म्हणजे याच्या पुढं मूग, उडीद, सोयाबीन किंवा गहू, हरभरा याचे जर प्लॉट आले तर तुम्हाला पाडता येईल, टाकता येईल बिंदास. ओके. प्लॉट हा पहिला जेव्हा टाकता टाकतो आपण, हो, तेव्हाच प्लॉट टाकून घ्यायचा. जेव्हा आपण कापणीला जातो तेव्हा प्लॉट टाकायचा. पहिल्यांदाच टाकायचं असते, पण आपण आपल्या त्या याच्यानुसार पहिल्यांदाच प्लॉट टाकायचा असतो. आणि शेतकऱ्यांना हे करून, कारण आपल्याला कसं आहे त्या ॲपमध्ये भरावं लागते, त्याच्यामुळं तो जो प्लॉट आहे तुम्हाला CCची जागा दाखवतो ॲपमध्ये. मग तिथून जर तुम्ही दूर गेले तर तो फोटो घेत नाही. त्याच्यामुळं तो जर तुम्ही पहिल्यांदाच जर प्लॉट टाकला तर एकदम बेस्ट. पण तुम्हाला जर पाऊस असला आणि शक्य नसलं तर मग आखणी केल्यानंतरही तुम्ही हे करू शकता. पण त्याच्यात काय होतं माहिती आहे काय, तुम्ही जर पहिल्यांदाच प्लॉट टाकला तर प्रॉब्लेम नाही येत. पण दुसऱ्या वेळेस जर तुम्ही फक्त मोजमाप करून गेले आणि नंतर जर मग पहिले आखणी करून घेतली न, तो तक्ता सादर केला आणि नंतर जर त्या जागे एखादी विहीर किंवा झाड किंवा त्याचं काहीतरी काही जमा केलेलं काहीतरी असं त्या जागेवर जर असलं तर तुम्हाला रॅन्डम नंबर बदलावे लागतात. मग नाही करतायत तुम्ही सादर केलं. म्हणून प्लॉटचं सिलेक्शन तेव्हा टाकून घ्यायचं, म्हणजे तिथंच माहीत पडते. तो जर रॅन्डम नंबर बदलायचाही असला तर तिथंच माहीत पडते की ही जागा बरोबर नाही आहे, इथं पीक नाही आहे किंवा झोपडी आहे किंवा विहीर आहे किंवा खांब आहे किंवा DP आहे, असं येऊ शकते. म्हणून तिथं प्लॉट तेव्हाच टाकून घ्यायचं. आता दुसरी प्रोसेस थोडंसं सोपंच आहे. हे खूप सोपं आहे, पण थोडं हे वाटते, कन्फ्यूज असल्यासारखं वाटतं. कपाशी आणि तुरीचा प्लॉट, बरोबर आहे. आता तुम्हाला तुमच्या गावात गट नंबर असू द्या किती गटांमध्ये कपाशी असते, अंदाज सांगा ना. 40, 45. 40, 45, 25, 20, बरोबर. कोणाकडे जास्त असेल, हो काय. आता समजा आपण एक साधारण उदाहरण घेऊ. एकूण 25 गटामध्ये कपाशी आहे, तुम्ही यादी तयार केली. गट नंबर किती असू द्या त्या गावात,
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 ठीक आहे. आता इथे 7 11 12 17 25 31 42 57 58 65 73 98 102 107 113 125 132 134 147 159 160 168 ठीक आहे. आता या चढत्या क्रमाने गट नंबर लिहिले आपण. या 25 गट नंबर मध्ये कपाशी पीक आहे, बरोबर झालं. आपल्याला दुसरा तक्ता पाहिजे होता अजून एक, असू द्या. आता तुम्ही सर्वे नंबर निवडाचं पान काढा. गट नंबर सर्वे नंबर तुम्ही फुली किती नंबरवर केला आहे? स्तंभ नंबर 4 वर. तुम्ही किती अंकी संख्या पाहिल्या? 3 अंकी. म्हणजे 2 अंकीसाठी तुम्ही डबल सुरुवात करू शकता तिथून. ओके, करा सुरुवात. 25 पेक्षा कमी संख्या लागल. आपले पहिलेच आकडे येऊन राहिले. तुम्ही 25 पैकी 25 निवडू शकता. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे. 25 गट नंबर जर असेल तर 25च्या आतलं 24 निवडू शकता. 25 पैकी 25 निवडू शकता, बरोबर. आता हा पहिला आहे, चौथा स्तंभ, रांग नंबर 1 आणि रँडम नंबर 25. म्हणजे 25 नंबरवर कोणता गट क्रमांक आहे? 178. हा झाला पहिली शेत निवड, पीक कापणी प्रयोगाचा पहिला प्लॉट. आता दुसरा या 2 अंकी 25 पेक्षा कमी 11, स्तंभ नंबर 4, रांग नंबर 8 आणि रँडम नंबर 11. 11 वर कोणता गट नंबर आहे? 73. हा झाला सेकंड प्लॉट. क्लिअर? काही अडचण याच्या बाबतीत? आता तुम्हाला पहिल्या प्लॉटवर 178 वर जायचं आहे. 178 वर गेले. काय करायचं तुम्हाला? 178 असा आहे समजा. एकशे 78चं क्षेत्र आहे समजा 90,000 0.90. उत्तर, वरची दिशा उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. याची आहे लांबी 110 मीटर. रुंदी किती? 8,900 भागेला 110. एक अर्थ सोडून देऊ आपण. 9,000 80 काय? 80. बरोबर आहे. आता इथं काय करा?
हे कपाशीच्या रांगा अशा आहे समजा. तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागल, कपाशीच्या रांगा मोजाव्या लागतील, बरोबर आहे. नंतर त्यात तूर आहे, सहा लाईनवर एक तास तूर आहे, एक लाईन 6 वर एक तूर आहे. तुम्हाला सर्व पिकांच्या रांगा मोजाव्या लागतात, बरोबर आहे. त्यानंतर किती कपाशीच्या लाईन नंतर किती तुरीच्या लाईन आहे हे मोजावं लागेल. अजून काय मोजावं लागेल, 10 मीटरमध्ये किती रांगा? बरोबर आहे. अजून काय मोजावं लागेल, तुम्हाला 2 रांगेचं अंतर किती आहे हे मोजावं लागेल, बरोबर आहे. आणि 10 मीटरमध्ये समजा याचं स्पेसिंग 1 मीटरचं आहे, प्रत्येक लाईनचं 1 मीटरचं स्पेसिंग आहे. शंभर सेंटीमीटर. किती रांगा येईल, 1 मीटरचं स्पेसिंग आहे. पूर्ण टोटल लाईन किती येईल, 80 79 बरोबर आहे. 79 लाईन आल्या. यातून 6 वर 1 तूर आहे, म्हणजे प्रायोगिक पिकाच्या रांगा किती, धरलं 67 कपाशी 13 तूर, बरोबर आहे काय. 67 12 ठीक आहे. 67 कपाशीच्या रांगा आल्या, 12 तुरीच्या रांगा आल्या. आता या 10 मीटर मध्ये रुंदीमध्ये कपाशीच्या किती लाईन येते हे मोजायचं. 10 मीटर रुंदीमध्ये, हे 10 मीटर रुंदीमध्ये कपाशीच्या किती रांगा आहेत ते मोजा. एक तर 7 येईल किंवा 8 येईल, 9 नाही येणार, कारण त्यात तुरीच्या 2 बसणार, तुरीच्या कमीत कमी 2 बसणार. या 8 येईल, बरोबर आहे. 10 मीटर रुंदीमध्ये कपाशीच्या 8 रांगा बसल्या. मग या 8 मधून 1 रांग मायनस करायची, किती राहते 7. आता या 7 रांगा 67 मधून मायनस करायच्या. या 60चा रॅन्डम काढायला, समजलं. 67 रांगा आल्या की टोटल 10 मीटर मध्ये किती रांगा आल्या, 10 मीटर मध्ये 8 मधून 1 मायनस करायला लागेल, राहिल्या किती 7. त्या 67 मधून 7 रांगा मायनस करायला 60. त्या 60चा रॅन्डम काढायला. आता काढा 60चा रॅन्डम. समजलं काय, समजणं महत्वाचं आहे, म्हणून ते 10 मीटर खूप महत्वाचे आहे रुंदीचे. सॅटचा आता कुठपर्यंत आलो आपण, 11 रांग नंबर 11 पर्यंत आलो होतो ना. आता 11च्या खाली 2 अंकी संख्या पहा. रांगेला लावा लागतं ना.
तिथं आपण लांबी रुंदीला नाही लावणार, रांगेला रॅन्डम लावा लागते. हो, प्लॉट निवडण्यासाठी ते रांग निवडा लागल ना. आता 60चा निवडा तुम्ही. 11च्या खाली किती आहे? 31. स्तंभ नंबर 4 नाही 5 5 पा 5 वर आपण गेलो होतो का खाली? दोन अंकी झाले होते ना. मग 81च्या खाली पा. 58. स्तंभ नंबर 5, रांग नंबर 4 आणि रॅन्डम नंबर 58. 58 आला. आता नैऋत्य दिशा कोणती आहे? ही. इथून 58व्या रांगेवर जावं लागल. 58वी रांग सिलेक्ट झाली तुमची कपाशीची. झालं. आता त्या 58व्या रांगेची लांबी किती आहे ते पाहा लागल. 110 मीटर शेताची लांबी आहे. याची लांबी किती? 109 येईल, 108 येईल. काही धुऱ्यात जाते ना 1-2 मीटर. समजा याची लांबी आहे 108 मीटर. कोणत्या? 60व्या रांगेची. आता 108 मीटर लांबी आहे. त्यातून किती मीटर वजा करायला लागल? 20 मीटर वजा करायला लागल. किती राहिले? 88. 88चा रॅन्डम काढा. समजून नाही राहिला मागच्या येईल. थोडं कन्फ्यूज जाते, थोडं कन्फ्यूज होते. पण जर तक्ता तुमच्या समोर असला तर तो पटकन लक्षात येते. तक्ता जर तुम्ही तसाच भरता, पण आता ते तक्ता नसल्यामुळं थोडं कन्फ्युजन जाते. कारण ते तक्त्यात बरोबर स्टेप टू स्टेप आहे. हां, 88 मीटरचा. आता 88चा रॅन्डम काढा. 87. स्तंभ नंबर 5, रांग नंबर 5, रॅन्डम नंबर 87. म्हणजे इथून तुम्हाला 87 मीटरवर जायला लागेल. इथं या रांगेनं. आणि इथून हा कसा प्लॉट येईल? असा येईल लांबी की अशी लांबी? कशी येईल? लांबीच्या दिशेने. रांगेच्या लांबीच्या दिशेनं की शेताच्या लांबीच्या दिशेनं? रांगेच्या. बरोबर, रांगेच्या लांबी. कारण रांगेतून आपण 20 पहिलेच मायनस केला. रांगेच्या लांबीच्या दिशेनं 20 येईल आणि असा 10 येईल. झाला प्लॉट सिलेक्ट. तसंच तुरीचं आहे. तुरीच्या रांगा किती? 10 मीटर मायनस करून 10 मीटरच्या रुंदीमध्ये जर 2 येत असेल तर त्याच्यातून 1 मायनस करून 1 राहते. पूर्ण टोटल रांगेमधून 1 मायनस केली तर त्याचा रॅन्डम काढा लागतो. काही जणांचं थोडं कन्फ्युजन झालं. पण जर तक्ता समोर आला तर तुम्हाला प्लॉट निश्चितच टाकता येईल. आणि तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण सेवक मंडळी आम्हाला खूप वेळा विचारते. तुम्ही जर ठाम झाले की मग काही टेन्शन नाही. मला असं वाटते की बरंचसं 90% डोक्यात बसलं असं. आणि तक्ता जर आला तर तुम्ही इझिली भरू शकाल. बरोबर. अजून काही यात प्रश्न आहे काय? काही भाग राहिला असू शकते. तुरीचं सांगू काय? हां, समजा आता यांनी प्रश्न केला. गट क्रमांक 25 निवडला आहे आपण. 25. पण त्या 25 मध्ये 4 गट, 25-1, 25-2, 25-2 ब, 25-3 असे 4 पोट हिस्से आहेत. 25-1, 25-2, 25-3, 25-4. आता या 4 पैकी 3 याच्यात कपाशी आहे.
मग तुम्हाला काय करावं लागेल, या पोट हिस्सा काढासाठी टोटल गटाची संख्या किती, गटाची संख्या किती येईल? 3 येईल. तुम्हाला जो हा गट नाही आहे हा लिहा लागणार नाही. ज्याच्यात प्रायोगिक पीक आहे तेच पोटहिस्से लिहा लागेल. पोटहिस्सेची संख्या किती झाली? 3. मग तुम्हाला याच्यातले 2 पोटहिस्से एक पोटहिस्सा काढासाठी तिथं रॅन्डम 3चा काढा लागेल, 1 अंकी गट नंबर निवडासाठी. अजून पुन्हा समजलं का? त्याच्या पुढं किंवा तुम्ही 1 पासून सिंगल अंकी संख्या तर घेतलीच नाही, तो स्तंभ घ्यावा लागेल. मग 3 मधून आपण कोणता निवडला होता? 4. पहिलाच आहे 2, पहिलाच आहे 2, म्हणजे हा 2 नंबरचा प्लॉट सिलेक्ट होईल. 1 2 3 हा 2 नंबरचा. आणि तसं तुम्हाला त्या तक्त्यामध्ये नोंद करायला लागेल पोटहिस्सा निवडण्यासाठी वापरलेले रॅन्डम. ओके, तुरीचं करून दाखवायचं आहे. बरं, आता तुरीची अ पद्धत वापरली किंवा ब पद्धत वापरली. आता तुरीचा प्लॉट आला, हा 112 मीटर, हा आहे 60 मीटर. किती क्षेत्र झालं त्या शेताचं? 112 बाय 60, 0.68. बरोबर आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. काय प्रोसेस करा? तुरीचा प्लॉट टाकायचा आहे. पहिला सिलेक्ट झाला, 112 लांबी, 60 रुंदी. समजा यात सोयाबीन आहे, तूर आहे, अशी पेरणी आहे. नैऋत्य दिशा ही सगळ्यात पहिले काय कराल? तुरीच्या रांगा मोजाल. आता समजा या 6 तासावर 1 तास तूर आहे. 60 मीटर मध्ये अंदाजे किती लाईन तुरी येते? 6 आणि 1 7, 35 सेंटीमीटरची एक गॅप. 7 त्रिक 21, 2.10 मीटर एका 2 तुरीतलं अंतर. 2.10 किंवा 2.40 करा हिशोब. 60 भागेला 2.40. हो 180. हो 180. 180 येईल का? 6 वर 1 की 210 येईल? 210 येईल किंवा 180 येईल. पण लाईन तर काढा, म्हणजे त्या याच्यात बरोबर आपण अंदाज काढवला. आपण फील्डवर नाही आहे. किती? 60 भागिले 2.10, 28 पर्यंत येईल. 60 भागिले 2.40 करा. काय 25 ते 26 तुरीचे रांगा येतील. समजा 26 पकडू, 26 रांगा पकडल्या. आता अजून पुढं काय करा? 26 रांगा आल्या. त्याच्यातून 10 मीटर रुंदीमध्ये किती रांगा बसणार? किती रांगा बसणार? मला असं वाटतं 4 बसायला पाहिजे. समजा 10 मीटर रुंदीमध्ये 4 रांगा बसणार.
4 मधून काय करायचं आहे? एक वजा करायचं. 1 वजा करायची आहे. राहिले किती? 3. 3. मग 26 मधून मायनस करायचे आहे. राहिले किती? 23. 23. या 23चा रँडम काढा. 23चा रँडम काढा. तुम्ही 5व्या नंबरवर कुठपर्यंत आले होते? 2 अंकी 87. 02 येतं 5व्या रांगेत 6व्या. 5 स्तंभ नंबर 5, रांग नंबर 6 आणि रँडम नंबर 02. 2 नंबरची रांग जी आहे तुरीची ते सिलेक्ट झाली. 2 नंबरची रांग. आता त्या रांगेची लांबी किती आहे ते 5. शेताची लांबी 112 मीटर आहे. म्हणजे जवळपास या तुरीची तासाची लांबी रांगेची 110 मीटर. ओके. 110, 109 झालं. मग त्या 110 आलं. 110तून काय करायचं आहे? 20 मीटर वजा करायचा. राहिले किती? 90 मीटर. 90 मीटरचा रँडम काढा. 74. स्तंभ नंबर 5, रांग नंबर 7 आणि रँडम नंबर 74. इथून तुम्हाला 74 मीटरवर जावं लागेल. हा भेटला तुम्हाला पॉइंट. आता मला सांगा, हा 20/10 इकडून टाकू की इकडून टाकू? हा तुरीच्या रांगेचं या तुरीच्या रांगेच्या या साईडला येतो. कारण या साईडला जर तुम्ही टाकला तर हा पॉइंट येते. हे चुकीचं होईल. ओके. 20/10चा प्लॉट झाला. असं आहे, थोडंसं कठीण जाते, पण जर करून पाहिलं तर खूप सोपं आहे. नाही तर मग जर समजून नाही घेतलं तर खूप डोंगरा एवढा आहे. आपले आलं लक्षात? काही अडचण? अजून काही अडचण असेल तर विचारा. मागच्यांच्या लक्षात आलं नाही? लक्षात आलं तुमच्या? नक्की? असो मित्रांनो, ज्या पद्धतीनं समजा मला समजलं त्या पद्धतीनं मी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला. आशा करतो की इथून गेल्यानंतर तुम्ही स्वतःचे पीक कापणी प्रयोग स्वतः टाकाल याची मला खात्री वाटते. आणि मित्रांनो, कृषी सहाय्यक म्हणून काम करताना मला असं वाटते की आपला कृषी सहाय्यक हा सक्षम असावा, जेणेकरून आपल्याला कसं आहे, आपल्याला बाकीच्यासारखं काम नाही आहे. आपल्याला मार्गदर्शन करायचं काम पडते. आपल्याला विस्तारची भूमिका पार पाडावी लागते. यांत्रिकीकरण आहे, महाडीबीटी आहे, जलसंधारण आहे, नंतर पीक संरक्षण आहे. अशा सगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात. त्याच्यामुळे आपला कृषी सहाय्यक हा बोलण्यात हजरजबाबी असला पाहिजे. प्रत्येक वेळेस प्रक्षेत्रावर गेल्यानंतर पिकावर कोणत्या किडी आहे, कोणत्या रोगाचे लक्षण आहे, त्याचं थोडंसं वाचन करून जावं, जेणेकरून आपण काही ना काही माहिती देऊ शकू. आणि असं जर काम केलं तर मला असं वाटते की आपला कृषी सहाय्यक कधी मागे येणार नाही. हा प्रयत्न करा. निश्चितच काही अडचणी आल्यास किंवा काही त्रुट्या वाटल्यास किंवा काही कामं करताना अडचण आल्यास फोन करा. तुमच्या सेवेत नेहमी हजर राहू. मोबाईल नंबर 9096 AD चौकडे 408 403 9096 408 403. ठीक आहे. काही अजून एखादा विषय असल्यास, नवीन काही शिकायचं असल्यास सांगा.
सर ज्यावेळेस आपला प्लॉट पडतो की नाही हो तर त्यावेळेस आपण समजा नॉर्थकडे ज्यावेळेस तोंड करून उभे राहतो त्यावेळेस आपल्या राईट साईडला थोडक्यात नाही ईशान्य उत्तर आणि पूर्वेच्या राईट म्हणजे ईशान्य दिशेला प्लॉट पडतो का? हो हो बघा तुम्ही एक लक्षात ठेवा प्लॉट टाकताना तुम्ही नैऋत्य दिशेला उभे राहिले नैऋत्य दिशेला का तुमच्या उजव्या साईडला पूर्ण शेत राहते उजव्या साईडला पूर्ण शेत राहते नैऋत्य दिशा डाव्या साईडला असते उजव्या साईडला पूर्ण शेत राहते म्हणून आणि नैऋत्य दिशा का बरं निवडल्या जाते नैऋत्य दिशा काही आयडिया आहे का वाऱ्याची दिशा किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून पाऊस पडतो त्याच्यामुळे आपण नैऋत्य दिशा ठरवतो ठीक आहे मला असं वाटते की या CC याबद्दल सर्व आपल्या संकल्पना मार्गी लागल्या असतील धन्यवाद मित्रांनो आपण खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं समजून घेतलं धन्यवाद भेटू सर्वांना शुभ संध्या आजच्या या मार्गदर्शनासाठी आपल्याला द्रोणाचार्य रूपी लाभलेले आपले सहकारी मान्य श्री अमोल सरांनी आपल्याला भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना तसेच MRGS या दोघांमधला फरक अत्यंत बारकाईने समजून सांगितला त्यानंतर त्यांनी पीक कापणी प्रयोगासाठी वापरण्यात येणारी पद्धत अ आणि ब या दोघांमधली फरक आपल्याला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने समजून सांगितला फील्डवर काम करताना सरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आपल्या सर्वांना निश्चितच फायदा होईल असे मी सरांना ग्वाही देतो आणि सरांनी त्यांना आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद